कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग 31. कांचनाचे बोलणे ऐकून कस्तुरीला आश्चर्याचा धक्काच बसला. तिला काय बोलावे तेच समजत नव्हते. कांचनाचा एक एक शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकत होती. कांचना, हे काय बोलत आहेस तू? तुझे डोके तरी ठिकाणावर आहे ना? कस्तुरीने जरा गडबडतच विचारले. असे म्हणू नको वहिनी, एकदाच माझ्यासाठी झाड बना ना, कृपा करून नाही म्हणू नका. कांचनाने आपला हट्ट सोडला नाही. कांचना, हे तू काय मूर्खासारखे बडबडत आहे? माणूस कधी झाड होऊ शकतो का? चल, आपण घरी जाऊया, कस्तुरीने मोठ्या आवाजात म्हटले. वहिनी, माझ्यासाठी एकदाच झाड बना ना, मी पुन्हा तुझ्याकडे कधीच मागणार नाही. एकदाच मला कस्तुरीगंधाचे झाड होऊन दाखवा. कांचना आपले बोलणे सोडतच नव्हती. मला तुझ्याशी बोलायचे नाही, चल मी जाते घरी, असे म्हणत कस्तुरी तिथून राजमहालाच्या दिशेने चालायला निघाली. तोच कांचना मागून धावत धावत तिच्यापाशी आली आणि तिचा हात धरला. वहिनी, अगं तुला तर लगेच राग आला. अगं मी तुझी मस्करी करत होते. तू काहीही चिंता करू नकोस. चल, आम्ही खेळायला जाऊया, असे म्हणत कांचनाने आपला हट्ट सोडला. कस्तुरीला कांचनाच्या बोलण्यावर अजूनही विश्वास वाटत नव्हता. ती तशीच एका जागेवर स्तब्ध राहिली. चला, मी तुम्हाला आपला धबधबा दाखवते, असे म्हणत कांचनाने तिला ओढत पुन्हा मागे आणले. कस्तुरीला तिच्यासोबत जावेसेच वाटत नव्हते. तरीही नाईलाजाने तिथे ती कांचनाच्या मागे चालत राहिली. कांचनाने तिला एक जवळच असलेल्या मोठ्या धबधब्यावर नेले. तो धबधबा खरेच सुंदर होता. उंचावरून पाणी जरा जोरात पडत नसले तरी उंच काळ्या पाषाणातून येणारे पांढरे शुभ्र पाणी मनमोहक असेच होते. वाह, किती सुंदर देखावा आहे. मला आवडला हा धबधबा, कस्तुरीने आजूबाजूला पाहत म्हटले. खरंच तुला आवडली ही जागा? वहिनी, मला माहीतच होते तुला हा धबधबा नक्कीच आवडणार. याला आम्ही काळा धबधबा म्हणतो, कांचनाने माहिती दिली. या बाजूने श्रीधर आपल्या आई वडिलांसह अक्काच्या गावी पोचला होता. अण्णाने घोडागाडी थांबविली. बाबा, आपण अक्काकडे पोचलो. श्रीधरने डुलकी घेत असलेल्या आपल्या बाबांना उठवले. मोठ्या बाईसाहेब, श्रीधरचे बाबा आणि श्रीधर घोडागाडीतून उतरले. अक्का बाहेर दारातच होती. तिघांनाही गाडीतून उतरताना पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती धावत पुढे आली. अक्का, कशी आहेस? आत दाजी कसे आहेत? मोठ्या बाईसाहेबांनी अक्काचा हात आपल्या हातात घेत विचारले. अजून काही सांगता येत नाही. तब्येत तशीच आहे. वैद्यांचे उपचार सुरू आहेत. आता सगळे देवावरच सोडायचे. अक्काने आपला पदर डोळ्यांना लावत म्हटले. तुम्ही धीर धरा अक्का, सगळं काही ठीक होणार. दाजी नक्कीच बरे होईल, श्रीधरच्या बाबांनी म्हटले. हो हो दादा, देव करो आणि तसेच हो. अरे श्रीधर, तू पण आलास?
तुझी बायको कशी आहे? अक्काने श्रीधरला पाहताच विचारले. कस्तुरी ठीक आहे अक्का. तिनेच मला तुमच्याकडे जायला सांगितले, श्रीधर म्हणाला. अरे, पण तू तिला एकटीला सोडून कशाला आलास? अक्काने म्हटले. एकटी कुठे आहे अक्का? कांचना पण आहे ना सोबत. तसेच चिन्नम्मा आणि मामी पण आहेत. श्रीधरने अक्काला समजावले. आता सगळ्या गप्पा इथेच उभ्या राहून मारणार का? या आत या, असे म्हणत अक्का त्यांना घेऊन घरात आली. सर्वांनी आपापले सामान बैठकीच्या खोलीतच ठेवले. बसा हा दादा, पाणी घेऊन येते तुमच्यासाठी, असे म्हणत अक्का आत जायला निघाली. अक्का, मग घेऊ आम्ही. दाजी कुठे आहेत? श्रीधरच्या बाबांनी विचारले. आतल्या खोलीत आहे, अक्काने उत्तर दिले. अक्का तिघांनाही घेऊन दाजीच्या खोलीत आली. दाजी एका पलंगावर झोपलेले होते. असे जाणवत होते की त्यांना श्वास घ्यायला खूपच त्रास होत आहे. त्यांची फक्त छाती वर खाली होत होती. दाजी, कसे आहात? श्रीधरच्या बाबाने दाजीकडे जात म्हटले. श्रीधरच्या बाबांचा आवाज ऐकताच दाजीने जरा हालचाल केली. ते डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण उघडू शकत नव्हते. तुम्ही झोपा दाजी, त्रास घेऊ नका. आम्हाला तुमची वेदना समजते, मोठ्या बाईसाहेबांनी म्हटले. त्यांची ती अवस्था पाहून अक्काच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मोठ्या बाईसाहेबांनी काहीही न बोलता अक्काच्या खांद्यावर हात ठेवला. चौघही पुन्हा बाहेर येऊन बैठकीच्या खोलीत बसली. खरंच खरंच तू एकटीने कसे हे सगळे केले असेल? श्रीधरचे बाबा म्हणाले. काय करणार दादा, इथे कुणाचाच आधार नाही. वैद्यांना बोलवायला सुद्धा यांना इथे एकटेच टाकून मला जावे लागते. अक्काने आपली व्यथा सांगितली. आता आम्ही आलो आहोत ना, काही काळजी करू नकोस, निश्चिंत रहा, श्रीधरच्या बाबांनी म्हटले. वहिनी, तू इथेच बस हा, मी जरा तिथे जाऊन येते, असे म्हणत कांचनाने तिथेच असलेल्या एका मोठ्या पाषाणावर कस्तुरीला बसायला सांगितले आणि आपण चालत चालत धबधब्याच्या वरच्या दिशेने जाऊ लागले. कस्तुरीने पायाजवळून जाणाऱ्या पाण्यात आपले दोन्ही पाय बुडवले. पायाला पाण्याचा स्पर्श लागताच तिला घटप्रभेची आठवण आली. तिच्या नदीवरच्या आठवणी ताज्या झाल्या. ती आणि जयश्री अशाच नदीच्या पाण्यात आपले पाय बुडवून तासनतास गप्पा मारत बसायच्या. दिवसभर काय करायचे, कुठे जायचे, हे सगळे घटप्रभेच्या किनारीच व्हायचे. हे सगळे मनसोक्त व्हायचे, कसलेच बंधन नसायचे. मग कधी कधी आई एखाद्या झुडपाची छडी घेऊन त्यांना बोलवायला यायची. आईच्या हातातली ती छडी पाहताच दोघेही पाण्यातून सैरावैरा पळायच्या. अचानक झालेल्या त्या आठवणींनी कस्तुरीच्या चेहऱ्यावर एक हास्य आले. कस्तुरीने वरच्या दिशेने पाहिले. वर गेलेली कांचना तिला दिसतच नव्हती. या क्षणी आणि कुठे गेली असेल ही कांचना? कांचना,
ए कांचना, कुठे आहेस तू? कस्तुरीने कांचनाला साथ घातली, पण कांचनाने उत्तरच दिले नाही. कांचनाचा काही प्रतिसाद येत नाही हे पाहून कस्तुरी जरा घाबरली. तिने पुन्हा कांचनाला हाक मारली, परंतु परत सुद्धा तसेच झाले. आता मात्र कस्तुरी भयभीत झाली आणि तेव्हाच तिची नजर धबधब्याच्या उंच टोकावर असलेल्या कांचनावर गेली. अरे बापरे, कांचना, तू तिथे काय करतेस? अगं पडशील. कस्तुरीने घाबरत म्हटले. वहिनी, तू मला कस्तुरी गंधाचे झाड बनवून दाखवतेस की नाही ते आधी सांग. कांचनाने आवाज दिला. अगं आधी तू खाली उतर बघू, तिथून घसरून पडणार तू. कस्तुरीने म्हटले. नाही, तू जोपर्यंत मला झाड बनवून दाखवणार नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, आणि तू माझे ऐकले नाही तर मी इथूनच उडी मारणार. कांचनाने कस्तुरीला धमकीच दिली. अगं काय वेडेपणा चालवला आहेस, खाली ये अगोदर. कस्तुरी खूप घाबरली. मी नाही उतरणार, बघ हं, मी उडी मारते. मला काही झाले, माझे हातपाय मोडले तर त्याची जबाबदार फक्त तू असेल. कांचनाने म्हटले. अगं अगं असा वेडेपणा करू नकोस. ये खाली ये, तुला काही झाले तर मी काय करणार? कस्तुरीने म्हटले. मला काही एक ऐकायचे नाही. तुझा काय निर्णय आहे तो मला आधी सांग, त्याच्यावरच मी माझा निर्णय घेईन. माझे चांगले वाईट आता फक्त तुझ्या हातात आहे. कांचनाने म्हटले. कस्तुरीला काय करावे तेच समजत नव्हते. कांचनाला काही झाले तर मोठ्या बाईसाहेब, श्रीधरचे वडील यांना ती काय उत्तर देणार होती? कांचनाने तिला मोठ्या धर्मसंकटातच टाकले होते. कांचना, तू खाली उतर. मी तुला कस्तुरी गंधाचे झाड बनवून दाखवायला तयार आहे, पण आधी तू तुझा हट्ट सोडून खाली उतर. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 31वा भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. परत भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.